शेनपुंजी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शिवनेरी कॉलनी शिक्षक नगर येथे महिलांचा भव्य कार्यक्रम उत्साहात आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमात असंख्य महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। यावेळी अध्यक्षपद रेखा सतीश काळे यांनी भूषविले, तर उपाध्यक्ष मीना राजेंद्र अक्सेवाड या होत्या। सचिवपद जया संजय पवार यांनी निभवले। नवदुर्गा महिला मंडळाच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला। महिलांनी विविध उपक्रमांमधून आपली कला आणि उत्साह आणि सामाजिक एकता प्रदर्शित केली। कार्यक्रमस्थळी हसरा आणि आनंदी माहोल पाहायला मिळाला। महिलांनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत मैत्रीभाव अधिक दृढ केला। नवदुर्गा महिला मंडळाच्या या उपक्रमामुळे रांजणगाव शेनपुंजी परिसरात महिला सक्षमीकरणाला नवा आयाम मिळाल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं। नमस्कार, माझं नाव रेखाताई सतीश काळे आणि आम्ही नवदुर्गा महिला मंडळ आहोत। आमच्या सर्व महिला एकत्रित येऊन आम्ही महिला मंडळांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि हा किती वर्षापासून बसवताय मॅडम तुम्ही? गेले 2 वर्ष झाले मॅडम हा कार्यक्रम आमचा चालू आहे। महिलांनी सगळ्यांनी एकत्र येण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये पुरुषांनी कोणीही सहभाग केलेला नाहीये, पण म्हणजे तसं पुरुष सगळे सोबत आहेत, पण मग सगळ्या महिलांनी हे अरेंजमेंट केलेली आहे। आणि हे बसवल्यानंतर असं वाटतंय का आता महिला चूल आणि मुलंच राहिल्यात, काही बाहेर बी करू शकता? ह्या कार्यक्रम ठेवल्या जी देवी बसवली याच्या मार्फत तुम्हाला असं वाटतंय ना? हो मॅडम, आता कसं झालेलं आहे की महिला नुसतं चूल आणि मूल न सांभाळता महिलांनी महिलासाठी काहीतरी थोडासा वेळ स्वतःला देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आम्हाला गेल्या 2 वर्षापासून इतका एन्जॉय होतो। एक देवीची आम्हाला सेवा करायची, ते जेणेकरून आमच्याकडून जे एकत होत नाही त्याला आम्ही सार्वजनिक सगळ्यांची सेवा घेतो। दुपारी पाट्या पण घेतो। आमची सगळी सेवा देवीसाठी, एक महिलांना एकत्र यावं किंवा त्यांचा एन्जॉय हो सगळं एकत्र येण्यासाठी म्हणजे आमची ही सगळी सेवा लागू होती। धन्यवाद मॅडम। आणि आपण जाणून घ्या, मॅडम तुमचं नाव सांगा। माझं नाव मीना राजेंद्र उसकेलवाड। ठीक आहे, तर खूप छान असं मॅडमनी पण त्यांचा अनुभव शेअर केलाय। आणि आता जे देवी बसवली याच्यामधून आता 9 दिवस तुम्ही काय कसं नियोजन केलं, काय केलं? देवी बसवलेच आमचा उद्देश बी नवदुर्गा म्हणजे एक दुर्गा काही करू शकत नाही, सगळ्यांना दाखवून द्यायचं की महिला मागे नाही कोणाच्याच। आणि उद्देश हा आहे की सगळ्यांनी एकत्र येऊन सण साजरा करावा। प्रत्येकाचा एक वैयक्तिक सण साजरा होत नाही, सार्वजनिक सण आनंदाने साजरा होतो। नमस्कार, हिंदवी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आपण रांजणगाव शेनपुंजी शिक्षक नगर शिवनेरी कॉलनी या ठिकाणी आलेलो आहे। आपल्या सोबत आहेत गौतम मगर सर। आपण या मंडळाविषयी सरांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर्वप्रथम तर सर्व महिलांना मी या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा देईल की त्यांनी खूप चांगलं नियोजन केलेलं आहे। आणि यामध्ये पुरुषांचा कोणाचाही सहभाग नाही, फक्त एक सहकार्य म्हणून मी या ठिकाणी अवेलेबल आहे, म्हणजे यांना सहकार्य करण्यासाठी मी आलेलो आहे। यामध्ये पुरुषांचा कुठलाही सहभाग नाही आहे। सर्व महिला मंडळांनी जे नियोजन केलेले पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत खूप असं छान महिला मंडळांनी नियोजन केलेलं आहे। आणि या ठिकाणी सकाळी आपण बघितलं की सकाळी साफसफाई करण्यापासून तर दुर्गा सप्तशती पाठ आणि सकाळी आरती संध्याकाळी आरती असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आणि मंडळातर्फे उद्या भंडाऱ्याचं कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे, तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे। तसेच आपण आज शिवनेरी कॉलनी येथे आला असताना या सर्व महिला आपल्याला बहिणी सगळं पाहायला मिळत आहे। महिला या फक्त चूल आणि मूल नसून महिलांनी समोर येऊन काय करू शकतात। सावित्रीबाई फुले असतील, राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, जिजाऊ असतील, अशा प्रत्येक महिलांनी पुढे आलं पाहिजे। अशा या कार्यक्रमातून नवरात्री उत्सवातून एकतेचा संदेश हिंदवी न्यूज तर्फे आपल्याला देण्यात येत आहे। मी अक्षय ढोले,